नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गोरगरिबांची पिळवणूक कशा पद्धतीने चाललेली आहे किंवा होत आहे याबाबत छोटासा व्हिडिओ बनवून विचार करूया। मित्रांनो, समजा एका 7/12 वरती 10 लोकांची जमीन आहे। 10 लोकांची 2-2 गुंठे जमीन आहे आणि त्या 7/12 वरील एका व्यक्तीला त्याचे 2 गुंठे क्षेत्र विकायचं असेल तर दुय्यम निबंधक आपल्याला असे सांगतात की तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि त्यामुळे ही जमीन त्याला विकता येणार नाही। आणि ह्या सर्व जमिनी, ही जी जमीन आहे ती समजा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतली आहे। मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतो की तुकडेबंदी कायदा हा पूर्णतः महानगरपालिका, महानगरपालिका, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या हद्दीमध्ये लागू नाही। मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुकडेबंदी कायदा लागू नसताना दुय्यम निबंधक आपल्याला असं सांगतो की तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि दस्त नाकारतो। मित्रांनो, ही गरिबांची घोर फसवणूक आहे। आता एक विचार करा की एक व्यक्ती पिंपरी चिंचवडमध्ये राहत असेल आणि त्याला त्याची 2 गुंठे जमीन विकायची असेल आणि त्या जागेची किंमत समजा एक 20 लाख रुपये आहे। आता 20 लाख रुपयाची जागा जर संपूर्ण जी 10 गुंठे आहे ती विकायची झाली तर केवढ्याला बसली? मग एवढं जर क्षेत्र सगळ्यांना विकायचं झालं तर ते कोण घेणार? एखादा बिल्डरच घेणार। म्हणजे बिल्डरनी जागा घेतली तर त्याला विरोध नाही, परंतु एका व्यक्तीला जर जागा विकली तर त्याला विकता येणार नाही। ही घोर फसवणूक नाही तर काय आहे मित्रांनो? अशा परिस्थितीमध्ये आपण वकिलांनी आणि इतर लोकांनी संघटित होऊन का होईना दुय्यम निबंधकाला तसेच IGR आणि JDR यांना कळवलं पाहिजे की ह्या पद्धतीने तुम्ही चुकीचा कायद्याचा अर्थ लावून आम्हाला दस्त नाकारित आहे। मित्रांनो, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की एखादा दस्त एक दुय्यम निबंधक नाकारतो आणि तोच दस्त दुसरा दुय्यम निबंधक स्वीकार करतो। हे कसं शक्य आहे? जर समजा एकदा तो दुय्यम निबंधक नाकारत असेल तर दुसरा दुय्यम निबंधक तो दस्त कसा स्वीकारत आहे? मित्रांनो, ही घोर फसवणूक नाही तर काय आहे? मित्रांनो, आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की याला सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना देखील पाठवावा आणि लाईक सुद्धा करावा। धन्यवाद।